नागपूर राडा प्रकरणातील आरोपी फहीम खानसह 50 आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा। नागपूर सायबर पोलिसांकडून मध्यरात्री देशद्रोहाचा हा गुन्हा दाखल। नागपूर हिंसाचारातील अर्धे आरोपी मध्य नागपूरचे रहिवासीच नाहीत। एफआयआर मधील 51 जणांपैकी 24 आरोपी बाहेरचे। ते हिंसाचार घडवण्यासाठी आले होते का याचा तपास सुरू। नागपुरातील राड्यामागे आतंकवादी बांगलादेशी संघटनांचा हात। पोलीस उपायुक्त लोहित मतांनी यांची माहिती। तर राडा प्रकरणी रात्री उशिरापर्यंत आणखी 30 जण ताब्यात। नागपुरातील 11 वस्त्यांमध्ये आज चौथ्या दिवशी सुद्धा संचारबंदी कायम। नागपुरातील राड्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। संचारबंदीच्या परिसरातील बाजारपेठा 170हून अधिक शाळाही बंद। नागपुरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतून सुद्धा बाहेर काढू। विधानसभेतनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। तर आंदोलनादरम्यान आयात जाळल्याची अफवा पसरल्यामुळे आता जाणीवपूर्वक नागपूर हिंसाचार घडवला। फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून नितेश राणेंना राजधर्म पाळण्याचा सल्ला। मंत्र्यांनी बोलताना संयम बाळगला पाहिजे। तेढ निर्माण करणारी वक्तव्य नको। जयंत पाटलांनी घेतलेल्या मुलाखतीत फडणवीसांचं भाष्य। दिशा सालियनच्या कुटुंबियांची हायकोर्टात याचिका। आदित्य ठाकरेंसह अभिनेता सूरज पांचोली, दिनू मोरिया यांच्यावर गंभीर आरोप। तर मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचाही आरोप। आदित्य ठाकरेंनी तात्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरं जावं। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी मुलाला वाचवण्यासाठी आता सीसीटीव्ही गायब केल्याचाही त्यांचा आरोप। दिशाची सामूहिक बलात्कार करून हत्या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली द्यावा। प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याची कुटुंबियांची हायकोर्टात याचिका। नाशिकच्या आंबेडकरवाडीमध्ये 2 भावांची हत्या। मृत मुन्ना जाधव राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष असल्याची माहिती। हत्या करून हल्लेखोर फरार। हत्येचं कारण मात्र अस्पष्ट। विश्व हिंदू परिषदेच्या 8 जणांना 3000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर। अटी शर्थींवर सत्र न्यायालयाकडून जामीन। आंदोलनामध्ये धार्मिक भावना भडकवण्याच्या गुन्ह्यात केली होती अटक। औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही। संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही। नागपूर हिंसाचारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका स्पष्ट। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काहीही भरोसा नाही। जयंत पाटलांनी मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर।